हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो ह्या भर पावसामध्ये आज आपण अगदी छान अशा एका लोकेशन वरती निघालेलो आहोत। एक्सप्रेस वेने आम्ही कर्जतच्या दिशेला निघालो होतो आणि वाटेमध्ये मुसळधार पाऊस होता। ह्या मुसळधार पावसासोबतच आम्ही येऊन पोहोचलो या ठिकाणी। ही कर्जत इथे असणारी विठ्ठलाची मूर्ती तुम्ही कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल। एक्झॅक्टली आज आपण इथेच आलेलो आहोत। प्रति पंढरपूर आळंदी असे ह्यांनी इथे नाव दिलेलं आहे। अगदी भली मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला रोडच्या लगतच पाहायला भेटेल। हे लोकेशन ना अगदी रोडला लागूनच आहे, त्याच्यामुळे रोडच्या एका बाजूला गाड्या पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। तुम्ही तुमचे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन अगदी इझिली इथपर्यंत येऊ शकता। इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही पहा। ही उल्हास नदी आहे आणि उल्हास नदीच्या काठावरतीच यांनी ही अगदी भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती साकारलेली आहे। साधारणतः 50 फूट उंचीची ही अगदी भली मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती नदीकाठी इतकी सुंदर वाटते ना। पाऊस आहे इथे आणि ना आधी पाऊस नव्हता, पण तुम्ही कर्जत मध्ये आलात ना की तुम्हाला इथे भरपूर पाऊस भेटेल आणि अगदी नदीपात्राच्या आम्ही खूप जास्त जवळ आहे। इथे ना खूप सेफ्टी आहे, त्यांनी बॅरिकेड्स वगैरे लावलेत कडेला, त्याच्यामुळे तुम्ही खालपर्यंत उतरू शकता। नदीचं पाणी सुद्धा इतकं नाही आहे की आपल्याला खाली उतरता येणार नाही। अगदी पायऱ्यांवरून तुम्ही इझिली खाली उतरू शकता। मी दाखवते तुम्हाला, इथे पायऱ्या वगैरे आहेत, सेफ्टी केलेले आहे त्यांनी, रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी ना। इथे रेलिंग्स वगैरे लावलेत, ह्या पायऱ्या वगैरे केल्यात। त्याच्यानंतर ना इथून खाली जाण्यासाठी सुद्धा त्यांनी अजून पायऱ्या केल्यात, पण इथून खाली उतरायची तुम्हाला काही गरज नाही आहे। नदीचं पाणी सुद्धा अगदी छान संथ आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे थांबून मस्त असा या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता। पावसाळ्यात हा व्ह्यू इतका कमाल वाटतोय ना। अगदी भरपूर मस्त मोठा असा पाऊस पडतोय आणि इथे या मंदिराचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे इथे आतमध्ये जायला परमिशन नाही आहे। त्यानंतर इथे ना त्यांनी ठिकठिकाणी अशा पद्धतीने बसण्यासाठी सिटिंग स्पेस बनवलेले आहेत। इथून पुढे ना ह्या लोकेशनचे सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करा। इथून या बाजूला ना उल्हास नदी आहे। एकदम अमेझिंग व्ह्यू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना अगदी रोडला लागूनच आहे, त्याच्यामुळे तुम्ही कर्जतला कधी फिरायला आलात ना तर कर्जतच्या अगदी रोडला लागूनच इथे बाहेर तुम्ही पाहू शकता, बाहेर पार्किंग आहे।
इथे तुम्ही पाहू शकता बाहेरच इथे पार्किंग आहे, त्याच्यामुळे इथे रोडला लागूनच तुम्ही गाड्या पार्क करू शकता। बाजूला पार्किंगची ही व्यवस्था केलेली आहे, अगदी इझिली तुम्ही इथे 4 व्हीलर वगैरे पार्क करू शकता। आणि लगेचच ही मूर्ती आहे इथे। आता रिसेंटली 7 जानेवारी 2024ला ह्या मूर्तीचं ओपनिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हे लोकेशन नवीन आणि फार सुंदर आहे। तुम्ही ना माझ्या मागे ही विठ्ठलाची मूर्ती पाहू शकता। इतका मुसळधार पाऊस आहे ना आता इथे, आणि त्या पावसात भिजताना ती विठ्ठलाची मूर्ती इतकी सुंदर वाटते ना, खरंच म्हणजे अगदी रोडला लागून हे वालं लोकेशन। तुम्ही कधी कर्जतला फिरायला आलात ना तर डेफिनेटली ह्या लोकेशनला एकदा व्हिजिट करा, बिकॉज अगदी रोडला तुम्ही गाड्या पार्क करू शकता आणि रोडला लागूनच आहे, त्याच्यामुळे कुठे आतमध्ये फिरावं वगैरे लागत नाही। तरी पण मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा नक्की इथे व्हिजिट करा, खूप छान लोकेशन। कर्जत रेल्वे स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती हे लोकेशन आहे। तुम्ही नक्कीच एकदा पावसाळ्यात इथे व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल हे लोकेशन। इथे भेट दिलीत ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।